जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना व पद्मजा इंगवले यांनी शिवजयंती व होम मिनिस्टर कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात केला साजरा। आज इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृह यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना व श्रीमती पद्मजा इंगवले यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व संक्रांती निमित्त विधवा व सुवासिनी महिलांसाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पत्नी सौ संगीता शेट्टी, श्रीमती पद्मजा इंगवले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्षा जयश्री पाटील व अशोकराव माने कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉक्टर श्वेता चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला। यावेळी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जाजू यांनी पाहिले। यावेळी विजेत्यांना नथ, जोडवी, साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी सौ संगीता शेट्टी, सौ जयश्री पाटील, श्रीमती पद्मजा इंगवले, सुवर्णा अपराज, नगरसेविका दीपाली बेडक्याळे, विलासमती मगदुम, सरोजनी पाटील, महिला बसगोंडा बिरारदार, बाळगोंडा पाटील, अण्णासो शहापुरे, सदाशिव मिरजे, सतीश मगदुम, रामचंद्र शेळके, कुणाल बागडे, अमन बैजनगी, अनिकेत किनिंगे, विष्णू राजश्री, वहिदा सय्यद, साधना बेडक्याळे, वैशाली संगपाळ, सलीम मुल्ला, सुभाष कांबळे, रेवती पाटील तसेच सर्व भागातील व इचलकरंजी परिसराच्या आजूबाजू गावातील महिला वर्ग या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह। प्रश्न पडावा, यश इतके मिळवा की काळही पाहत राहावा, यश इतके मिळवा की काळही पाहत राहावा आणि इतिहास असा घडवा की सर्व लोक थक्क व्हावेत, इतिहास असा घडवा सर्व लोक थक्क व्हावेत। एवढे बोलून मी आपल्या सर्वांचे जाते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी उत्सुकता आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणारच आहे, 2 मिनिटं सुरू करायचं आहे। फक्त आज शिवजयंती आहे, रयतेचा राजा शिवबा असं म्हणतात। त्या रयतेच्या राजा शिवबाला मी आज मानाचा मुजरा करून तुम्हा सगळ्यांना सुद्धा एक मी मानाचा मुजरा करते की स्वतः सुद्धा देवी, एक महिला काय देवी आहे, तुम्ही सगळीजण देवी आहात। तुमच्यामध्ये एक शक्ती आहे लपलेली, आपण तिला बाहेर काढायचा प्रयत्न कधी करत नाही। जर ती गृहिणी असेल, जर इंडस्ट्रीमध्ये कामाला जात असेल किंवा इचलकरंजीमध्ये यंत्रमाग जास्त आहे तिथे ते कामाला जात असेल तर तिची शक्ती कमी आहे असं कोणी मानू नये। इथं स्टेजवर बसलेला खूप मोठे आहे आणि खाली बसलेले छोटे आहे असं नाही। ह्या देशातली प्रत्येक स्त्री त्याच लेवलची आहे, त्याच मोलाची आहे आणि एवढीच शक्ती तिच्यामध्ये आहे। ही शक्ती तुम्ही तुमच्यातली ओळखून तुम्ही हे काम करायला पाहिजे। आणि थोडाच होम मिनिस्टर आणि नाव राहून गेलं खरंच पद्मा इंगवले ताईंचं, त्या विद्वांसाठी काम करतात, त्यांचं कौतुक करायला पाहिजे। खरं तर हल्ली काय होतं की विद्वांसाठी कोणती बघत, तिच्याकडे तुमच्या नजरेने बघितलं जातं। आणि आपल्या मानगाव या गावात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, अनिल मगदुम काय राजू मगदुम दादा आहेत तिथं, आणि त्यांनी पहिला असा ठराव केला गावसभेमध्ये की विधवांना तिचा म्हणजे नवरा वारल्या तिला जे सुवासनीचं वाण असतं ते तिला द्यायला पाहिजे। हे कोण करू शकतं? फक्त शेतकरी संघटना करू शकते। आणि इतर राजकारणाचं काय बघा, तू घरात बस, तू बाहेर यायचं नाही, तू पदर घे, तू असले कपडे घालायचं नाही, तू असंच वाग तसंच वाग। प्रत्येक गोष्टी बाईच्या मनावर लादलेल्या आहेत, तिच्यावर लादलेल्या आहेत, हक्क दाखवलेला आहे, पण तिच्या हक्कासाठी लढणारा कोणी माईचा लाल आलेला नाहीये। इथे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली तमाम आमच्या महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक बाईसाठी लढायचं काम, तिला न्याय मिळवून देण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत। आणि तुम्ही सगळेजण सुद्धा तुमची होता येईल थोडी शक्ती बाहेर काढून थोडंसं माझ्या मैत्रीसाठी जगेन, थोडंसं मैत्रीचं नवरा मांडण करताना तिला मी सांगेन हे प्रयत्न आपण करूया सगळेजण मिळून या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आणि पद्माताई खरंच तुमचं खूप खूप कौतुक, तुम्ही या कार्यक्रमाचं संयोजन केला, तुम्ही सगळेजण मिळून। सतीश दादा आहेत, इचलकरंजीतले कार्यकर्ते आहेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमचे सगळे उपस्थिती लावून त्यावर तुमचंही आभार आणि स्वागत करताना थांबते। संघर्ष जिंदाबाद। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।